पटल्याने सुनबाई डोलायलाच लागली. काय पटलं का सुनबाई तुले मंगळसूत्राला महत्व? हो पटलं ना. तुम्ही सांगितलं आणि आम्ही ऐकलं. आम्हालाही पटलं मंगळसूत्राचं आणि बांगडीचं महत्व. तुम्ही आत्ताच्या सुना वेगवेगळी फॅशन करायला बघतात, पण ते शोभले पण पाहिजे ग. म्हणून सांगते, साधी तसं राहावं आणि पटी तसं खावं. हो आई, फॅशन जरी करतो पण बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगतात तेच तर ऐकतो ना आम्ही. पण काळानुसार थोडाफार बदल हा करावाच लागतो आणि असंही परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. चला तर मग आपण प्रत्यक्षच बघूया काळानुसार बदलणारी आधुनिक कुटुंब पद्धती. बाबू या माझ्या सुनबाई, ही माझी मुलगी, या माझ्या वीण, या माझ्या सुनेच्या मैत्रिणी. काय चाललंय? काय झालं? चला मम्मी, आय एम रेडी. वेट, मी माझ्या फ्रेंड्सना मेसेज करते. हाय अश्विनी, काजल, झाल्या का तुम्ही रेडी? लवकर आवरून आमच्या घरी या. आपल्याला फोटो आणि रील्स बनवायचे आहेत. अगं अशी कशी रेडी झालीस? गप्पा टिकली लावली आणि हे काय पायात तर जोडवे पण नाही घातलीस? अगं आपल्याला बोलण्याच्या कार्यक्रमाला जायचंय, तिथे माझ्या सगळ्या मैत्रिणी भेटतील. अहो मम्मी, आजकाल कोण टिकली जोडली हे सगळं घालतं? आणि टिकली योगेशच्या नावाची लावायची आहे ना, तो तर ऑलरेडी माझ्या हृदयात आहे. आणि राहिला प्रश्न जोडव्यांचा, तर आमचं लग्न हे मॅरेज सर्टिफिकेटवर रजिस्टर आहे आणि सगळ्यांनाच माहिती की आमचं लग्न झालंय. मग जोडव्यांची काय गरज? बरोबरच बोलत आहे. टिकलीला नाही जोडवे नाही घातलं तर काय होतं? याचं मागचं सायंटिफिक रिझन तर सांग. अगं हो ग बाई, बरी आलीस ऐन वेळेवर तुझ्या वहिनीची बाजू घ्यायला. चला ताई, आपल्याला जायचंय ना कार्यक्रमाला. हो जाऊयात ना ताई, पण हे बघा ना हो ताई, या पोरींना टिकली लावायला नको, पायात जोडवे घालायला नको, बाकी फॅशन करायला हवी. अगं टिकली ही छोटी का असे ना लावायला हवी. मी तुला अधिक महिन्यात जोडवे दिलीत ना, मग घाल बघू. आणि अगं मुलींनो, तुम्हाला हवं तसं राहा, पण आपली संस्कृती ही जपलीच गेली पाहिजे. अगं नेहा, किती छान दिसतेस, पण टिकली लावलीस ना अजून सुंदर दिसशील. हो, पण काळानुसार आपला थोडाफार तर बदल हवा. अगं नेहा, टिकली लावायलाच हवी. काजल आणि अश्विनी, तुम्ही सांगा का तुमच्या मैत्रिणीला टिकली का लावायची असते? नेहा, मी पण ऐकलंय, कपाळाच्या मध्यभागी आज्ञाचक्र असतं आणि त्यात पेनल ग्रंथी असतात. टिकली लावताना दाब आल्याने ग्रंथी वेगाने काम करते, म्हणून टिकली लावतात. अगं नेहा, जोडवी का घालायची असते? आणि काजल आणि अश्विनी, तुम्ही पण ऐका का, जोडवी का घालायची असतात? जोडवी आपल्या पायाच्या अंगठ्याच्या शेजारी जे बोट असतो त्याची जी नस असते ती आपल्या गर्भाशयाशी कनेक्टेड असते आणि आपला रक्तदाबही हा संतुलित राहतो, म्हणून आपण ही जोडवी घालायची असतात. कळाले का नेहा तुला? हो, मला कळलंय आणि मला तुमचं म्हणणंही पटलंय. मी पटकन टिकली आणि जोडवे लावून येते. हो हो, तुमचं म्हणणं आम्हालाही पटलं. चला सगळेच रेडी झालं तर सेल्फी घेऊया. बघितलं का सखींनो, आजकालच्या मुलींना नवऱ्याची प्रॉपर्टी पाहिजे, पण त्यांच्या नावांचे अलंकार घालायला नको बरं का. काळानुसार बदलावेच लागते, पण आम्ही सर्व अलंकार घालतो बरं का. हो ग, आणि ते घातलेच पाहिजे. त्या मागची कारण देखील तुम्हाला माहित असायला हवी. म्हणून तर अगदी प्राचीन काळापासून ते आतापर्यंत सर्व महिला दागिने घालत आलेल्या आहेत. हो आई, सोन्याचे दागिने उष्णता व चांदीचे दागिने थंड परिणाम देतात, हे देखील आम्हाला माहित आहे बरं का. अरे वा, छान, तुला तर माहित आहे. हे बघा, सासू सोना असो व
मायले की असो, ननंद भाऊजाई असो, व जावा जावा असो, त्यांच्यामध्ये तुतू मॅमे असो, व प्रेम असो, राग असो, व सामंजस्य असो, किंवा असो, त्या जुन्या पिढीतील असो व नव्या पिढीतील, पण तरी देखील शेवटी काय तर बाई पण भारी देवा, 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 मागासारखा जाऊ थोडंसं. यानंतर पुढचा कार्यक्रम आहे निगडी प्राधिकरण बळीराजाची गाथा, तयार राहायचे. त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम आहे पिंपळे सौदागर मधील नवयुगाची द्रौपदी, त्यांनी सुद्धा लगेच तयार राहायचे. हा शूट मध्ये फ्री झाला करतो कॉल मी. हा प्रबोधन पर्व, प्रबोधन पर्व. थँक्यू. थांबा फोटो घेऊ द्या. काय